श्रीता सदा वासुदेव
माझे काका आणि तुमच्या सर्वांचे गुरु महाराज हरिभक्तिपरायण वेदशास्त्र संपन्न वेदांत तीर्थ संस्कृत विचार सुभाष महाराजांच्या पुण्यपावन स्मृतीला हे कीर्तन पुष्प त्यांच्या चरणारविंदी समर्पण करत असताना आजच्या सेवेसाठी या ठिकाणी सर्वांच्या परिचित असणारा एक तुकाराम महाराजांचा अभंग आपण घेतो. कारण ज्ञानदैवे रचिला पाया आणि तुका झालाचे कळस. आपलं मानवी जीवन कळसापर्यंत पोहोचा पाया भक्कम असला की जीवन कळसापर्यंत पोहोचतं. या मंदिराला कळस चढवला जातो. गुरु महाराजांची कृपा त्यासाठी असावी लागते. कित्येक दिवसाचं मनातलं आज माझं स्वप्न या ठिकाणी साकार होतं. त्या ठिकाणी आमच्या सुभाष काकांनी माझं कीर्तन गोरगावला ऐकलं. त्यावेळेला मी अवघा 16 ते 17 वर्षाचा. त्यानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज एक कीर्तन पुष्प त्यांच्या चरणी मला समर्पण करण्याचा सुमंगल असा प्रसंग माझ्या वाट्याला आला. आणि विचार करत होतो की आजच्या पूर्वरंगाला कोणता अभंग द्या. गुरु महाराजांनी बुद्धी दिली आणि आपल्या सर्वांच्या परिचित असणारा अभंग आजच्या पूर्वरंगासाठी आपण घेतो. अपुर्या येता असे जो जातला, अपुर्या येता असे जो जातला, कन्या माता पेता दया केला, कन्या माता पेता दया केला, अपुर्या येता असे जो जातला, अपुर्या येता असे जो जातला, पुढे कन्या पुत्र
तरी माझ्या दैवा पार नाही मुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल आपुलिया गीता असे जो जागत तुकाराम महाराजांनी तो काळ त्यांचा ज्या काळामध्ये परमार्थ करणं सुद्धा अवघड बाब होती आणि संसार करणं त्याच्यापेक्षा अवघड बाब होती. अशा परिस्थितीत तुकाराम महाराजांचा पूर्ण आयुष्याचा कालखंड गेला. तुकाराम महाराज अखंड भगवत भजनामध्ये तल्लीन होऊन जायचे. भौतिक सुखाचा विचार त्यांच्या मनात कधीच आला नाही, कधीच. त्यांच्या मनाची धारणाच अशी होती की संसार होत राहतो, परमार्थ करा. परमार्थ जर मनापासून केला ना तर आपल्या संसाराची काळजी परमेश्वराला लागते. त्याच्या पायी जर आपण आपलं जीवित समर्पित केलं ना परमेश्वराच्या चरणी तर संसार खरोखरच आपोआप होत राहतो. संत महंतांची चरित्र वाचायची, अभ्यासायची, ऐकायची, एवढ्या करता. आणि तुकारामांची अभंगवाणी अशीच आहे. तुकारामाने अभंग लिहिले ते लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, उपदेश करण्याच्या भानगडीत तुकाराम महाराज पडले नाही. ते स्वतःसाठी जीवन जगत असताना अभंग जीवन जगले. त्यांचं जीवन कुठेही त्यांनी भंग होऊ दिलं नाही, कुठेही भंग होऊ दिलं. कुठेही त्यांना एखाद्या संसारामध्ये बघा ना तुम्ही, त्यांच्या संसाराकडे उघड्या दृष्टीने बघा तुकाराम महाराज. 18 विश्व दारिद्र्य ज्याच्या वाट्याला आलं, ज्याच्या वाट्याला दुष्काळ आला, ज्याच्या वाट्याला भांडण तंटे आले, ज्याच्या वाट्याला नुकसान आलं, तरीही त्या तुकारामाने पांडुरंगाला दोष दिला नाही. तुकाराम महाराजांचं चरित्र अभ्यासात कुणालाही दोष दिला नाही, कुणालाही दोष. तुका तुका राम से, तुका तुका राम से दो नाम एक अंग, उनका से तो भंगया, इनका से तो अभंग. सियावर रामचंद्र की जय. अभंग जगले. मग कालांतरानं त्यांच्या कीर्तनाचा एक संताजी जगडाणे नावाचा टाळकरी होता. त्याला असं वाटलं की तुकाराम महाराज बोलतात म्हणजे काहीतरी मनाला भिडतंय, मनाला कुठेतरी चटका लावून जाणारे शब्द महाराजांच्या मुखातून बाहेर पडते, ही त्याच्या मनाला आलेली अनुभूती. म्हणजे तुकाराम महाराजाला लिहिता येत नव्हतं अशातला भाग नाही. कामापुरतं लिहिता येत होतं, कामापुरतं बोलता येत होतं, कामापुरता व्यवहार कळत होता. पण स्वतःसाठी त्यांनी काहीही असं केलं नाही. त्या संताजी जगनाडेला असं वाटलं की महाराज बोलताय, कुठेतरी मनाला भिडतंय, मग ते कुठेतरी लिहून ठेवा. म्हणून त्यांनी ते अभंग लिहून ठेवले. म्हणून तुमच्या
तुमच्या आमच्यापर्यंत त्यांची वाणी, वेदवाणी स्वरूप असणारी अभंगवाणी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली. प्रत्येक संतांच्या बाबतीत जर बारकावा विचार केला तर हाच शके 1212 कैते का केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेख उदार. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोण म्हणतं लिहिली? नाही लिहिली. ते चिंतन होतं, आत्मचिंतन होतं. विश्वात्मक परमेश्वराकडे पाहिल्यानंतर मनाचे भाव कुठेतरी प्रगट व्हावेत याच्यासाठी ते तिथं बसले, हात जोडले. दिव्यत्वाची जेथ प्रतीची तेथे कर्माने जोडले, हात जोडले गेले आणि वाणीतून एक एक शब्द बाहेर पडत होता. ओम नमो धीराज वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या देवा पूज गणेश. वाणीतून हे शब्द बाहेर पडायचे, डोळ्याला अखंड धारा लागायच्या. लोकांनी यावं आणि फक्त गरीब बसा पाहावं बालमूर्तीकडे, पण मनाला जाणीव व्हावी, मनाला जाणीव व्हावी. जे सत्पुरुष असतात, सत्पुरुष जे असतात त्यांच्या भाषेमध्ये हा प्रभाव असतो की आम्ही शिक्षक, माझे शिक्षकी पेशा आहे, आम्ही सर्वसामान्य शिक्षक. विद्यार्थ्यांच्या हातावर छड्या माराव्या लागतात, एखाद्या वेळेला कान पिळावा लागतो, एखाद्या वेळेला थोबाडी द्यावी लागते. कशा करता? ये हृदयचे ते हृदय घालण्याकरता. हे व्यावहारिक पातळीवरती आम्ही शिक्षक, पण हे आध्यात्मिक पातळीवरचे लोक शिक्षक यांना कोणाचा कान धरावा लागला नाही, कोणाच्या डोक्यात थापटी मारायची गरज पडली नाही, कोणाला सांगायची गरज पडली नाही. आपोआप आपोआप लोक येऊन बसायचे आणि भाव समाधी लागायची, भाव समाधी लागायची. ये हृदयीचे ते हृदय आपोआप मने मनाचा मनाशी संवाद आपोआप व्हायचा आणि आपोआप लोक अध्यात्माच्या वाटेवर पावलं टाकायला सुरुवात झाली. म्हणून 12व्या शतकापासून अखंड वारी चालू आहे, ते आजपर्यंत चालू आहे. आमचं पाप कुठेतरी उभा राहिलं आणि यांनी त्या कोरोनाने त्या वारीमध्ये अडथळे निर्माण केले. आमचं पाप आहे, बाकी याला काय सांगायचा हेतू असा, बोलायसारखं पुष्कळ आहे, वेळेची मर्यादा. तुकाराम महाराजांचा हा चिंतनात्मक अभंग आहे, उपदेश करण्यासाठी नाही, हे लक्षात घ्या. कारण त्यातलं व्याकरण मी तुम्हाला सांगतो. आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता दया दिया. कुणाला सांगितलं? पांडुरंगाला सांगितलं. तेव्हा खरोखरच जो आपल्या हिताला जागा आहे, आपलं हित जो साधतो, हो, आपुल्या हिता, हित या शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि स्वार्थ या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. काही विद्वान विचारतात ना, तो तुकाराम महाराज आपल्या हित असतो, मग आपल्या स्वार्थाला आपण फक्त राहिलंच पाहिजे काय? स्वार्थ. मग तुकाराम महाराजाला हाही शब्द प्रयोग करता आला आपुल्या स्वार्था असे जो जागता धन्य माता पिता दयाची, असे म्हणतात. पण स्वार्थ याची व्याख्या वेगळी आहे आणि हित याची व्याख्या वेगळी. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. हित म्हणजे काय?
आपलं हित कशामध्ये आहे? स्वार्थ हा लौकिक अर्थानं संसारासाठी, स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी. पण हित साधना म्हणजे काय? हित साधना म्हणजे स्वार्थ साधना नाहीये, तर हित साधना म्हणजे आपला आत्मोद्धार करण्यासाठी जी गोष्ट करायला पाहिजे ती गोष्ट करणं. मग आत्मोद्धार करण्यासाठी आप्तस्वकीयांचा त्याग करायची वेळ आली तरी मनाची तयारी पाहिजे. धनाचा त्याग करायची वेळ आली तरी मनाची तयारी पाहिजे. त्याला हित म्हणायचं, आपुलिया हित. आता हे हित कोणाला कळतं हे महत्वाचं. काही योनी अशा आहेत, 184 योनीमध्ये हा जीवात्मा फिरत असतो. त्यातल्या काही योनी अशा आहेत की ज्यामध्ये हित कळतही नाही, साधता येत नाही. पण या जीवात्म्याला काही योनी प्राप्त झालेल्या आहेत. त्या योनीमध्ये, काही योनीमध्ये हित कळतं पण साधता येत नाही. पहिला वर्ग हित कळतही नाही, साधता येत. दुसरा वर्ग असा आहे की हित कळतं पण साधता येत नाही. तिसरा वर्ग असा आहे हित साधता येतं पण कळत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे की हित कळतही साधता येतं. त्या नाम संत. संतांना हित कशामध्ये आहे हे कळलंही आणि साधताही आलं. संतांच्या अलीकडची अवस्था आम्हाला हित साधता येतं पण कळत. काही अशा असतात की हित कळतं पण साधता येतं, साधता येतं पण कळत. मग जे त्यांना हित साधता येतं, मानवी जीवनाचं हित कशामध्ये आहे? हा जीवात्मा ज्यावेळेला मानवी योनीमध्ये आला, 184 योनी या जीवात्म्याचा प्रवास आहे. हा प्रवास करत करत असताना ज्यावेळेला पाप आणि पुण्य समसमान होतं, त्यावेळेला परमेश्वराला या जीवात्म्याची दया, जीवात्म्याबद्दल दया त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. आणि तो म्हणतो की ठीक आहे, आता तुला मानव योनीमध्ये जन्माला घाल. आणि मानव योनीमध्ये जन्माला घातल्यानंतर कळतं, ज्ञान आहे. मानव योनीमध्ये मनाला ज्ञान आहे. कोणतं ज्ञान आहे? नर जन्मामध्ये नरा करुणी घे, नर नारायण कजे करीत हो, सार्थक मानव कुडे करीत हो, सार्थक मानव कुडे. किंवा कला जन्म हा तुला लाभला, तुला सरदई पुन्हा करीसे हरिता सेवक तुला, हरिसे करे हरिता सेवक तुला. मानव जन्मामध्ये आल्यानंतर नराचा नारायण होणं, पुरुषाचा पुरुषोत्तम होणं, मानवाचा महात्मा होणं ही खरी जीवनाची इच्छी कर्तव्यच आहे. मानवी जीवनाचा उद्धार त्याच्यात. हा आत्मानात्म विचार कुठे सांगितलेला? तुम्ही सर्वांनी महाराजांच्या तोंडून अखंड तुम्ही भागवत ऐकत आहात. हा विचार भागवतामध्ये आला. राजा परीक्षितीला शाप झाल्यानंतर शुकाचार्यानं पहिल्यांदा सांगितलं की बाबा रे, तुझं हित कशात आहे? जन्म जन्मांतरीची पुण्याई उदयाला आली होती राजा परीक्षित. हित कशात? आत्मस्वरूपी ओळख ठेवी, भिवू नको मृत्यूला, तेव्हा पावते तो मोठेला, तेव्हा पावते तो मोठेला. शुकाचार्य ते भागवत सारते, ऐकतो प्राण भरे.
जोपर्यंत शुकाचार्याची भेट झाली नाही, संत सज्जनांची भेट झाली नाही, कारण राज्य कारभारामध्ये एवढा जोडून गेला होता की शत्रू एवढे प्रबळ होते. धर्माचं राज्य प्रस्थापित करायचं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. धर्माचं राज्य प्रस्थापित करणं फार अवघड बा. राज्य प्रस्थापित करता येतं, सत्ता मिळवता येते, परंतु धर्माचरण सांभाळून अवघड. धर्माचरण सांभाळून संसार करणंही अवघड आहे. परमार्थ त्याच्यापैकी अवघड आहे. कोणती गोष्ट मिळवणं सोपे, टिकवणं अवघड. आजच्या काळात नोकरी मिळवणं सोपे, टिकवणं अवघड. लग्न करणं सोपं आहे, लग्न निभवणं अवघड. हे ज्ञान ज्याला कळलं, कोणत्याही भूमिकेत जा, ती भूमिका निभवणं अवघड. आईची भूमिका निभवणं काय सोपं काम आहे? वडिलाची भूमिका निभवणं सोपं काम आहे? बहिणीची भूमिका निभवणं सोपं काम आहे? भावाची भूमिका निभवणं सोपं काम आहे? नवऱ्याची भूमिका निभवणं सोपं काम आहे? सासूची भूमिका निभवणं सोपं काम? हे सोपं नाही. या भूमिका यशस्वीरित्या पार पाडणं, मी तर नेहमी सांगत असतो, काही गरज नाही हातामध्ये जपमाळ घेऊन बसायचं, काही गरज नाही पंढरीची वारी करायची, काही गरज नाही मंदिरामध्ये जाऊन डोळे मिटून बसण्याची, काही गरज नाही. आपल्या भूमिका निभवा. जे आपल्या वाट्याला आले त्या भूमिका यशस्वीपणे निभवा. बरोबर परमेश्वर येऊन तुमचा उद्धार करेल. काही करायची गरज. मी हिताची व्याख्या सांगतोय, हिताबद्दल बोलतोय, हिताबद्दल बोलतोय ना. म्हणजे माझ्या मूळ मुद्दा काय, आपुलिया हिता एवढंच आहे. असे जो जागत आहे, हे तुकाराम महाराज म्हणाले, मी नाही. मी फक्त हिताबद्दल बोलतो. मला सांगा, हे हित आपल्याला साधता येतं का? आणि याच्यानंतर मग गुरु महाराजांची भेट, मग गुरुमंत्र, मग गुरुने दिलेल्या मंत्राची साधना, आणि मग परमेश्वराच्या पदाच्या पायरीला पोहोचणं, हे त्याच्या पुढच्या गोष्टी आहेत. का? कारण ज्या योनीमध्ये जन्माला आला त्या मानवाचं जे कर्तव्य काय, मानव म्हणून तू या भूतलावर वावरतोस हे विसरू नको. हेच तुझं हित तुला साधता आलं, हेच हित साधतं. ज्या भूमिकेत आपण आहोत त्या भूमिकेचा आपण योग्य वापर केला पाहिजे. आपण गैरवापर जास्त करतो. कधी नवत प्रमोशन मिळालं, कधी नवत 4 लोक हाताखाली आले. मग मी म्हणायची कुठे इथे भूमिका चुकली, इथे तुम्हाला तुमचं हित साधता येणार नाही. इथे भूमिका चुकली, इथे हित साधता येणार नाही. तिथे परमेश्वर रुजू होणार नाही. परमेश्वर रुजू केव्हा होईल? ज्या भूमिकेत तुला पाठवलं ती भूमिका निभव, तिथे परमेश्वर रुजू, तिथे परमेश्वर रुजू. त्या भूमिकेशी एकरूप होता आलं पाहिजे, एकरूप होता. नाटकामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका करायची ना, त्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेची एकरूप होता. संसारामध्ये आई वडिलांची भूमिका करायची ना, आई वडिलांच्या भूमिकेशी एकरूप होता. तिथे तसूभरही कमी पडता कामा नाही. हे कमी न पडणं म्हणजे आपलं मानवी जीवनाचं हित साधणं. प्रत्येकाने विचार करा. माझं बोलणं कदाचित म्हणजे थोडंसं अवघड वाटत असेल, विषय मुद्दा म्हणून वेगळा घेतलेला आहे विवेचनासाठी, की आपलं हित कशामध्ये आहे. हे हित जो साधतो
मानव म्हणून जन्माला आलास ना बाबा, मानवाच्या कर्तव्याला चुकू नको. भागवतामध्ये पुष्कळ तुम्ही ऐकलं असेल, पुष्कळ आम्ही सांगतो. हो, सप्तमस्कंदाच्या आणि त्या ठिकाणी 11वा 12वा 13वा 14वा अध्याय बघा, सगळे मानव वर्णाश्रम धर्माचं ज्ञानच सांगितलंय. मानव म्हणून जन्माला आला. शुकाचार्य म्हणले, राजा मानव म्हणून जन्माला आला, एवढं काय काही करू नको, परमार्थ करू नको, काही नको. राजा परीक्षेतीनं प्रश्न विचारला होता की म्हणजे प्रल्हादाला उपजत नाव होतं. मला प्रल्हादाला उपजत होतो, त्याला नाव घ्यावण्याची गरजच नाही, आपाप वाणीतून बाहेर पडत होतो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आमच्या पाठीमागे संसार करून लावला, शुकाचार्य म्हणजे देवाने लावला. मग आता संसार करावा का देवाचं नाव घ्यावा? शुकाचार्य म्हणजे बरोबर आहे, प्रश्न बरोबर आहे, शंका बरोबर. संसारच करा म्हणे, देवाचं नाव घेऊ नको. तुझ्या पाठीमागे संसार, पण संसार तरी धड करतोस का तू? संसार तरी धड करतो का? संसारातली तरी तुझ्या वाट्याला आलेल्या भूमिका तू नीट निभवतोस का? तुझं हित तुला कळतं का? आधी प्रपंच करावा नीट का, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथे तुम्ही आळस करू नका, विवेकी हो. प्रपंच करा, प्रपंचातलं तरी हित तुम्हाला साधता येतं का? प्रपंचामध्ये तुम्हाला नावलौकिक कमवता येतो का? मोठेपणा प्राप्त करता येतो का? माफ करा, संपत्ती मिळवणं म्हणजे मोठेपणा नाही. 4 लोकांकडून वाहवा करून घेणं म्हणजे मोठेपणा नाही. बाहेरचे लोक वाहवा करतात, घरचे लोक नाव ठेवतात. काय कामाचं? घरचे लोक वाहवा करतात, बाहेरचे लोक नाव ठेवतात. काय कामाचं? ऑफिस मध्ये सगळे हाताखालचे ऐकतात, घरी आल्यावर स्वतःचं पोरगं ऐकत नाही. काय कामाचं? स्वतःचं पोरगं ऐकत, काय कामाचं? मग तुम्ही काय मिळवलं? तुम्हाला काय साधता आलं? हित काय साधतं? माणूस म्हणून जन्माला आला बाबा, तर माणसाचं हित कशामध्ये? ऐका, माणसाचं हित कशामध्ये? अमोल ही वेळा जन्माची माया व्यसनी घालू नको.
हित हे 4 विचार ऐकले, ही भूमिका निभावली तर त्याच्यात हित. आशांबद्दल तुकाराम महाराज पांडुरंगाला सांगतात. आता आपण कसे आहोत मी टीका टिप्पणी करणार नाही, कारण माझ्या वडिलांनी मला सांगितलं की भागवत सांगायला बसला फक्त भागवत सांगायचं, कीर्तन करायला उभं राहिलं फक्त कीर्तनच करायचं. हा काय करतो, तो काय करतो, तो काय करतो, टीका टिप्पणी करायची. ती पथ्य आम्ही पाळतो. टीका टिप्पणी करायला पिष्टळ उदाहरण जगात कोणाचं नाव गाव घ्यायचं नाही. हे हित जर साधलं, भूमिका निभावणं म्हणजे आपलं हित साधणं. यशस्वीरित्या भूमिका निभवता आली पाहिजे संसारातली, जगात, आणि मग परमार्थाच्या पायरीकडे जायचंय बरं का. तोपर्यंत नाही, करून करून लागले आणि देव पिढीला लागले. धोबिका कोचा न घडका न घडका. घरामध्ये भांडण होते म्हणून भागवत घरामध्ये कटकटी निर्माण होत्या म्हणून तीर्थयात्रेचं तिकीट मुद्दा काढून देतो, जा महिना या फिरा. आणि तिथे गेल्यानंतर हा काय करतो, तिथे गेल्यानंतर हा तीनला फोन करतो घरी. यामध्ये आपलं हित साधतं. नराचं नारायण व्हायचंय लक्षात, पुरुषाचा पुरुषोत्तम व्हायचं. तिथे तसूभरही नाही, 90% मी चांगला वागलो, 10% नाही वागलो. कुठं बिघडलो? मी शाळेमध्ये मुलांना नेहमी सांगतो, माझ्याकडे संस्कृत विषय होता, संस्कृत आणि मराठी. मुलांना मी नेहमी सांगतो, गड्या काय या परीक्षेमध्ये तू 35% नापास झाला नाही. कोणी मार्क किती पडले सांग. मार्क पडले तुला 65. किती मार्क पडले याचा विचार मी करणार, किती कमी पडले याचा विचार कर. जीवनाची परीक्षा पास व्हायचं, आपलं हित कशा आपल्याला शत्रू किती आहेत याचा विचार करा, मित्र किती आहेत त्याचा विचार करू नका. मित्र कधी तुमचं हितच होतील, पण शत्रू तुमचं कधी हित पाहणार नाही. मग शत्रुत्व कमी करा, मित्रत्व जोडा ना, त्या तुमचं हित. आपुल्या पुढचा विचार धन्य माझा पिताच आहे. तुकाराम महाराज आई वडिलांना धन्य देतात. आई वडिलांना धन्यत्व देतात, तुम्हाला आम्हाला नाही. ज्यांनी तुम्हाला जन्माला घातलंय त्यांना धन्यत्व आहे. तुकाराम महाराज त्यांना धन्यत्व देतात. धन्य माता पिता तयार, अशी संतती ज्यांच्या उदरी जन्माला येते ते स्वतःच हित जाणतात. आता कळलं असेल स्वार्थ आणि हित याचा फरक कळला. आम्ही आमचा स्वार्थ सांगतो कशासाठी, संपत्ती कमवतो, लोकांच्या मुंड्या पिरगळून आम्ही आमच्या 7 पिढ्या पुरल एवढं धन संचय करून ठेवतो. कशासाठी बाबा? यात तुझं हित आहे का? तुझ्या बरोबर येणार आहे का? वालोबाला काय सांगितलं नारदानी, अरे एवढं सगळं पाप करतोस, किती किती केलं आतापर्यंत, कोण सांग ना. तो म्हणला पुष्कळ 9 रांजण भरले, 10वा रांजण अर्धा व्हायला लागला. नाही मला मारायचं तर मारण्याबद्दल माझं काही नाही, मी तुझ्याकडे उभा एक व्हायचं आणि चालू आहे माझ्याकडं. फक्त मी विचारतो तेवढा प्रश्न, म्हणजे आजपर्यंत मला कोणी विचारलंच नाही. हो मग आजपर्यंत विचारलं नाही तुला कोणी, म्हणूनच मी आलो विचारायला. कोणासाठी करतो म्हणजे माझ्या बायकोसाठी, माझ्या बायको पोरासाठी, माझ्या आईवडिलांसाठी मी करतो, संसारासाठी नाही. करण्याबद्दलचं माझं म्हणणं करतो, पण हे फार मोठं पाप आहे. या पापाच्या वाटेकरी होतील का तुझे आई वडील? विचार कर.
घरी गेला आई वडिलांनी विचारलं. आई वडील म्हणे बाबा रे आम्ही जन्माची वारी जन्माची वारी. बायकोला विचारलं का ग? ती म्हणजे मी तुमच्या हाताहात लावला का? गुरुजी काय सांगतात? संकल्प सोडताना हात लावा. पुण्यकर्म असलं तर मी तुमच्या हाताला हात लावतो. तिथं तुम्ही जाता लोकांच्या मुंड्या पिरवता, माझा हात तिथं लागतो का? मग कसं काय पापाच्या आपल्या हाताला हात लागलंच नाही. ते सौतं तुमचं आणि मग याचं डोकं गरगरायला. मग पोरं बसले होते अंगात खेळत. पोराला विचार काय पोरं का म्हणलं बाबा आम्हाला का तुमच्या बापाच्या वाटेकडे आम्ही कसं होत आम्हाला कसं होत? पोरं म्हणायला लागले का नाही आम्हाला तुम्ही आम्हाला माहिती आहे का तुम्ही बाहेर जाऊन काय करता? टेबलाच्या वरतून घेता का टेबलाच्या खालून घेता आम्हाला माहिती आहे का? सगळ्यांनी हात वर केले. मग बाबा रे जीवनामध्ये काही बरोबर आहे ना. तू तुझा हिस्सा तू तुझ्या हिताला पक्का. धनंच भूमो पटवष्ट गोष्टे कांताग्रद्वारे जनस्मशाने देहष्टतायां परलोक मार्गे कर्मान् भोगच्छति जीवयेता. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे सत्कर्म करशील ते सत्कर्मच तुझ्या वाट्याला येणारे आणि तुझा उद्धार होणार. यात तुझं हित आहे. असे ज्यांच्या उदरी जन्माला येतात कुळे कन्या पुत्र होती जे साथी. तया काले वाटे देवा तया काले वाटे देवा. अशांच्या कुळामध्ये जे मुलं आणि मुली जन्माला येतात बघा धन्यत्व माता पित्याला दिलंय. अगोदर आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता यायचे. आणि दुसऱ्या चरणे कुळी कन्या पुत्र. हो म्हणजे किती पिढ्याचा विचार झाला याच्यात? 3 पिढ्याचा विचार झाला नाही. वर्तमान भूत आणि भविष्य. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक ज्यांनी स्वतःचं हित जाणलंय. त्याच्या आई वडील तर धन्य आहे ते पण त्यांच्या उदरी जे जन्माला आलं त्याचा हेवा परमेश्वराला वाट परमेश्वराला त्याचा हरित वाट का? हे सगळं कळण्यासाठी गरज कशाची? हे हित कळण्यासाठी गरज कशाची? हित कशामध्ये आहे ते 3ऱ्या चरणात सांगितलं. गीता भागवत करीते श्रवण. गीता भागवत करीते श्रवण. अखंड चिंतन वेदो वाचे. अखंड चिंतन वेदो वाचे. गीता आणि भागवत या 2 ग्रंथाचं नाव तुकारामांनी घेतलं. रामायण घेतलं नाही. व्यासांनी 18 पुराण लिहिले. 18 पुराणांचे नाव घेतले नाही. घेता आले असते का? पण गीता आणि भागवत या 2 ग्रंथांची नाव तुकारामांनी घेतली का? कलियुग द्वापार युगानंतर कलियुगाला प्रारंभ झालेला होता. भगवंतांनी सुद्धा विचार केलेला होता. गोपाल कृष्णाने जाताना की मी बोलून असा उपयोग होणार बोलून उपयोग होणार. माझे मुलं माझं ऐकणार. माझे मुलं माझं ऐकणार. माझे मुलं माझं ऐकणार नाही. दुसरी गोष्ट बोललं
बोलल्याचा उपयोग होणार नाही, उपदेश वाया जाईल. म्हणून त्याने सुद्धा जाताना मौन धारण केलं. मौनम सर्वार्थ साधन. बोलला नाही तो जाताना. कलियुग प्रारंभ होणार होतो. कलियुगामध्ये कसं वागावं याच्यासाठी पूर्ण अवतार म्हणजे गोपाल कृष्णाचा. संसार कसा करावा भागवतामध्ये सगळ्या गोष्टी भागवत ग्रंथामध्ये सांगितल्या. कसं जगावं हे गीतेमध्ये उपदेश करताना सांगितलं अर्जुनाला. म्हणून तो उपदेश मानवी जीवनाला पचनी पडणार आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ते जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हा उपदेश जीवनाला उपयोगी पडला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. गीतेची सूत्र मानवी जीवनामध्ये जर आचरणात आणली तर मानवी जीवनाचं हित साधलं जाईल. म्हणून फक्त भगवद्गीता पहिल्यांदा सांगितलं. कथिली गीता कृष्णे पाथा मोहाचा तो त्याग नटवर नटती हरी नटवर नटती. पहिल्यांदा काय मोहाचा मोहम त्यक्त्वा. मोह सोडून दे. तुझं हित आहे. आपलं स्वकीयांबद्दलचं प्रेम मनात दाखव, ठेवू नको. हे महत्वाचं. कोणावरही विश्वास दाखवावा, ठेवू नये. गोपाळकृष्णाचं चरित्र भागवतामध्ये आहे. उपदेश गीतेमध्ये आहे. उपदेश गीतेमध्ये आहे. चरित्र भागवतामध्ये. मग त्यांनी बघा ना, जन्माला एका ठिकाणी त्यांना कारागृहात ठेवलं. का तुमचं भोगायचं बाकी आहे म्हणे 12 वेळा. ते भोगा मग माझी प्राप्ती आहे तुम्हाला, तोपर्यंत नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे. पण प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं. हरी कृपा नंतर होते. त्याच्याकरता संचित आपलं चांगलं पाहिजे, क्रियमान चांगलं पाहिजे. संचित आणि क्रियमानावर अदृष्ट समोर येतो, ते भोगावं लागतं. म्हणून हा विचार गीतेमध्ये मोहम त्यक्त्वा. चरित्र भागवतामध्ये आहे. त्याचं गोपाळकृष्णाचं चरित्र. हो, यशोदा मैयाची पुण्य उदय आली म्हणून फक्त बालपणातलं सुख तिला दिलं. पुन्हा तिच्या मोहात अडकला नाही. तिथून वृंदावनात गेल्यानंतर त्याने त्याचं कार्य चालू ठेवलं. मित्रमंडळींना सुख दिलं. तिथून मथुरेत गेल्यानंतर धर्मसंस्थापनार्थ ज्याच्याकरता आला ते कारण सिद्ध केलं. आणि तिथून पुढं आई वडिलांची पुण्य उदयाला आली. द्वारकेचं राज्य प्रस्थापित केलं आणि द्वारकेमध्ये संसार करून दाखवला. आधी माया आधी शक्ती बरोबर करतूम अन्यथा करू. तुमच्या एका बायकोची संसार करण्याकरता नाकी 9 येते. त्यांनी 16,004 बायकांना खोट ठेवलं. कोणाशी त्यांनी भांडण तंटे होऊ दिले नाही. झाले असतील ते वेगळ्या पद्धतीनं त्याने मिटवलं. झाले कोण रुसवे फुगवे आज संसारात आहे ते त्यांनी सहन केलं. रुसवे फुगवे आपल्याला सहन करावेच लागतात. सांगण्याचं निभावणं पण यशस्वी. आणि इतकं सगळं बोलून पुन्हा तो कमलपत्रासारखा अलिप्त आहे. त्याच्यात असून नवर केवडे केवडे
त्या कानोबाचे अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक नंदा घरी नवल केवळे चरित्र चरित्र ज्याने पृथ्वी तृप्त केली त्यासी यशोदा पूजन घाली नवल केवळे हे चरित्र अभ्यासावं आणि उपदेश पचवावा लागतो एखाद्याने सांगितलं खरं बोल मग खरं बोल हा उपदेश पचवायचा असेल फास गळायला लागला तरी मी खोटं बोलणार तुमचं हित त्याच्यात असे जे संत साधू सज्जन जन्माला येतात जे स्वतःच हित साधतात आणि स्वतःच हित साधल्यामुळे समाजाचं हित आपोआप साधलं जातं आपोआप मला माझा उद्धार करता आला की माझ्या कुळाचा उद्धार आपोआप होतो सारी गोष्ट आहे मुलगी सासरी चांगली वागली की ती काय करते मुलगी लग्न करून देतो आपण तिनं त्या घराण्यात नाव कमवलं कीर्ती कमवली मोठेपणा कमवला कोणाची भांडण केले नाही उद्धार दोन्ही कुळाचा उद्धार पाऊल दोन कुळाचा तेच या जीवात्म्याचं तेच खरं हित तेच त्याच हितामध्ये परमार्थ रुजू आहे परमात्मा रुजू आहे तो येतो आणि तुमचे संसाराचे सगळे काम करतो संसारातले सगळे काम करतो कावडीवरी कावडी वाहिला भरुणी खांद्यावरी सोडले त्याने ते मी पण काचितो नाथा गरी काचितो नाथा गरी दासांचा तो काजसे हरी नंदाचा नंदन काचितो नाथा गरी याच्यापेक्षा हित संसारामध्ये अजून कोणतंही साधन नाही मला सांगा हे हित साधण्यासाठी सहन किती करावं लागतं दुसरी बाजू जो स्वतःचं खरं हित साधतो त्याला सहन किती करावं लागतं सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 108 वेळा गंगेचे स्नान करावे लागते त्याला शांती ब्रह्म ही उपाधी प्राप्त मुलांना आपल्या परिसरात आपल्या डोळ्यासमोर अहो आपल्याकडं कोणी नुसतं बघितलं तरी त्याला चार मस्त कळत तो थुकला पान खाऊन थुकत होता थुकण्यासाठी निर्मित छना मानवी जीवनात कोणती असू शकते सांगा आपण थुकतो केव्हा तुला काही जमत नाही थुक तुझ्या जीवनात काय किंमत राहील मानवी जीवनात महाराज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तो थुकत होता आणि नाक माऊली थुकलंय असं पुन्हा गोदावरी जाय डुबकी मारायची स्नान करायचं पुन्हा बरी आला की तो दुसऱ्या बाजूला पुन्हा जाय सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाक घेऊन द्यायला एक बसवलाच होता स्नान करून येऊस तो त्याचा चांगला तोंडामध्ये लगदा झाला पाहिजे पिचकारी मार काढली पाहिजे एवढी तयारी करून ठेवत होता नागमाऊली स्नान आले की तो महाराज सूर्यास्त झाला
शरमला ना. एक तर पाहणाऱ्याने लाजावं नाही तर बसणाऱ्याने लाज. याला लाज वाटली की किती. पण क्रोध आला नाही त्या नामाचा. संतांची व्याख्या दे त्यांनी 6 गोष्टीचा अंत केला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार हे सोडले ना की हित साधलं म्हणून समजा. हित साधलं म्हणून समजा. संध्याकाळी सूर्याचा आला पाय धरले, माऊली माझं चुकलं. अरे कसं चुकलं? तुझ्यामुळे मला गोदावरीचे 108 स्नान घडले. याची पुण्य तुला, याची पुण्य तुझ्या चरणी अर्पण करतो. नाही मला सांग, माझ्या मनात तरी विचार आला असता का एका दिवसात 108 वेळा स्नान करावं बरोबर? एवढं सत्कर्म केलं असतं. महाराज दृष्टांत सांगणं सोपं आहे, अनुभवणं अवघड आहे. गावी ज्याच्या वंशा आपुल्या हिता असे जो झाड, धन्य माता पिता तयार. तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा. असे जे कोणी स्वतःच हित जाणणारे आहेत त्यांची सेवा मला घडावी. मागणं माहिती तुका म्हणे मग घडो त्यांची, तरी माझ्या दैवा पार. अशा लोकांची मला सेवा घडली तर देवा माझ्या दैवाला पार राहणार नाही. म्हणजे दैवाला हेच राहणार काय अंत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग बघा, विचार करा. हो विचार करा. आत्मोन्नतीकडे घेऊन जाणार आहेत, आत्मोद्धार करणारे. हो एखाद्याला उपदेश करणं सोपं आहे, उपदेश करून बाजूला सरकता येईल. पण तो उपदेश पचवून आम्ही सहज होतो. आणि खरं बोलत जाय ना, पण मग स्वतःचा विचार कर ना, तू किती वेळा खरं बोललास, किती वेळा खरं बोल. तंबाखू गाणं वाईट आहे, हो वाईट आहे. तू सोडली का? ज्यावेळेला तू दुसऱ्याला एखादी गोष्ट सांगतो त्यावेळेला 4 गोष्टी तुला करायच्या असतात बाबा, तर तुझ्या मान्याचा उपयोग होईल. नसता होणार नाही. तर तुझं हित तुला साधलं जाईल. नसता असं पूर्वरंग असा असतो की चिंतनात्मक विचार किती मांडले तरी त्या ठिकाणी ते अपुरेच. आजच्या अभंगातून एवढंच फक्त सांगतो की आपल्या हिताला जागतं राहा. खरं हित कशामध्ये आहे? मानवी जीवनाचा उद्धार होणा, पुरुषाचा पुरुषोत्तम होण्यामध्ये आहे, नराचा नारायण होण्यामध्ये आहे. आणि जे नराचे नारायण झाले, पुरुषाचे पुरुषोत्तम झाले, भगवंतांनी ज्यांचा संसार चालविला, भगवंतांनी ज्यांची कामं केली, अशाच एका संतांचं चरित्र उत्तरंगामध्ये दृष्टांत दाखल मी सांगतो. पूर्वरंगाला इथे विराम देतो. पूर्वोत्तर पर्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, आपुल्या हिता असे जो
प्रभू गोपाल कृष्णाचं आपण भजन